अकोला जिल्ह्यातल्या पातूर तालुक्यातल्या सांगोळाचं वेगळेपण ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल। साऱ्या देशात रावणाचं दहन होत असताना दरवर्षी दसऱ्याला या गावात रावणाची पूजा केली जाते। गावात दगडात कोरलेली रावणाची मूर्ती आहे। 10 तोंड 20 हात असलेल्या प्रतिमेची दरवर्षी पूजा केली जाते। रामायणातला मुख्य खलनायक या गावात देव कसा, हा प्रश्न आम्ही ग्रामस्थांना विचारला। आमच्या गावामध्ये रावणाची मूर्ती बरेच दिवसापासून आमच्या 4-5 पिढ्या अगोदरपासून आहे, पण त्याच्याकडे आम्ही दुर्गुणीनं पाहता सद्गुणी रूपानं पाहतो, पूजा करतो। त्याची दसऱ्या दिवशी आम्ही न जाळता त्यांची पूजा करतो सर्वजण मंडळी जमा होऊन, कारण रावण हा शिवभक्त होता आणि त्याच्यात 6 शास्त्र 18 पुराण त्याचे मुखदगत होते। गावात रावणाच्या मंदिरासोबत श्रीराम, हनुमान, देवीचीही मंदिरं आहेत, पण रावणाच्या मंदिरामागची कथा ही मोठी रोचक आहे। आम्हाला ऋषीचा 10 मुखी ऋषी तयार करा, मग त्यानं गोटा फोडून आणला आणि लागले ते ऋषी तयार केला। झालं ऋषी तयार केला, पाय बनवलं यायले, मग पायाला गेले, का म्हणून हा हे नाही सांगितलं म्हणे, हे हे तुम्ही जे सांगलं लिहिलं आहे म्या, तुम्ही झाड सांगितलं असतं आम्ही झाड केलं असतं, तुम्ही ऋषी सांगितला, मग हा रावण समजा का ऋषी समजा? नाही तर जाणून बुजून रावण नव्हता सांगितला, ते झाड सांगितलं होतं 10 मुखी बोंद, अशी घटना घडली। ते रावणाच्या या मूर्तीला काही वर्षांपूर्वी चोरण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, पण ग्रामस्थांनी तो प्रयत्न हाणून पाडला। मूर्तीची इथले पुजारी दररोज पूजा करतात। गावाची रावणावर जशी श्रद्धा आहे तशा काही अंधश्रद्धाही आहेत। ऋषी महाराजच्या मंदिराजवळ मारुतीच्या पाराजवळून जावं लागत होतं, त्या कारणास्तव रावण महाराजले काय वाटलं काय नाही, किंवा मारुतीच्या समोर आपण कसं जावं म्हणून रावणानं त्याची शक्ती काहीतरी म्हणजे जाळ करून त्या ठिकाणापासून तो रावण पुढे 4 बैलाले गाडी लावूनही सरकला नाही। त्या कारणानं आमच्या गावच्या मंडळीनं याच ठिकाणी त्या रावणाची स्थापना केली। रावणाच्या कृपेनंच आपल्या गावात लक्ष्मी नांदते अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे। जेव्हापासून गावात रावणाची मूर्ती आहे, गावात भरभराट आहे, प्रत्येकाकडे पोटाच्या पुरती होईना जमीन आहे, प्रत्येकाच्या म्हणजे गावात लक्ष्मी नांदते का होईना असं तरी म्हटलं चालते। आम्ही दसऱ्याच्या दिवशी रावणाची म्हणजे दहन देत नाही, उलट त्याची पूजा करतो। रावण म्हटलं तर त्याच्यात बी काही वाईट दोष नाहीतच, कारण त्यांनी मरता वेळेस श्रीरामाचंच नाव घेतलं आणि रावणाच्या रामाच्या हातून त्याचा मृत्यू झाला, म्हणजे तो किती धन्य झाला, आपल्यापेक्षा श्रेष्ठच म्हटले जाते। सांगोळा गावात रावण आहे, ते रस्त्यावरच आहे, कोणी येता जाता नमस्कार करतात त्याला, आम्ही बी जाताना दर्शन घेतो। दसऱ्याच्या दिवशी त्याची पूजा होते। चांगल्याचा वाईटावर मात करण्याचा संदेश दसरा उत्सवात दिला जातो। रावणातले सद्गुण शोधून त्याची पूजा करणाऱ्या पातूरच्या ग्रामस्थांनी विजयादशमीची खरी परंपरा जपली आहे, असंच या निमित्तानं म्हणायला हवं। रावणात दुर्गुणप्रमाणे सद्गुणही होते आणि त्यामुळेच आजही सांगोळा या गावात रावणाची पूजा केली जात आहे। समाजात पसरलेल्या भ्रष्टाचार स्वरूपी रावणाची जोपर्यंत होळी होत नाही तोपर्यंत खरा दसरा साजरा होणार नाही, असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। जयेश जगड, झी मीडिया, अकोला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।